दरम्यान पुणे पालिकेच्या शाळेत गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांकडून भाजपच्या वर्षा साठेंचे पाय धुतल्याचाही व्हिडिओ समोर आलेला होता. त्यानंतर आता नाना पटोलेंचा पाय धुतानाचा व्हिडिओ समोर आल्यानं या सगळ्याची आणखी चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले कार्यकर्त्यांकडनं आपलं पाद्यपूजन करून घेत असतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय. खरं तर कुठल्याही कार्यकर्त्यानं, मग तो भारतीय जनता पार्टीचा असू द्या किंवा काँग्रेसचा, अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांकडनं पाद्यपूजन करून घेणं हे अतिशय चुकीचं आहे. आपल्या कार्यकर्त्यांना गुलाम म्हणून घेण्याचं हे लक्षण आहे. नाना पटोले यांनी या प्रकरणामध्ये जाहीर माफी मागितली पाहिजे. अन्यथा मी संन्यास घेतलाय, मी साधू संतांच्या भूमिकेत इथून पुढे आहे आणि मी आता राजकारण करणार नाही, हे नाना पटोलेंनी जाहीर करावं. काँग्रेसच्या नेत्याचे संस्कार संस्कृती अशीच आहे, जे अशा पद्धतीचे वर्तन या राज्यामध्ये करतात. त्यामुळे तो बोध घेतला पाहिजे की काय करतोय, कशा करता करतोय. याच्याने तुम्हाला खऱ्या अर्थाने समाजाची टीकाच मिळणार आहे, काय मिळणार आहे, असे प्रयत्न करू नये. नानाच्या नाना कळा. फरक स्पष्ट आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी राम मंदिर उभारणाऱ्या कारागिरांचे, गंगा स्वच्छ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे पाद्यपूजन करून त्यांच्या श्रमांचा आणि सेवाभावाचा सन्मान केला. आणि इथे नाना पटोले स्वतःचेच पाय कार्यकर्त्यांकडून धुवून घेत आहेत. एका बाजूला सेवेचा संस्कार, दुसऱ्या बाजूला सरंजामशाहीचा अहंकार. लोकशाहीत नेता कार्यकर्त्यांच्या मनात असतो, त्यांच्या पायावर नाही. पण काय करणार, नाना, तुमच्या पक्षाचे विचार तुमच्या कृतीतून आणि वृत्तीतून दिसून येतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.